2012 साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील 4ही आरोपींना फाशी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील दोषी पवन, मुकेश, विनय आणि अक्षय यांना दिल्ली सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली। त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला। 2012 साली दिल्लीत झालेल्या अमानुष बलात्काराने अवघा देश हादरला। या प्रकरणातील एकूण 6 आरोपींपैकी एकाचा आधीच मृत्यू झालाय, तर एका अल्पवयीन आरोपीची 3 वर्षांच्या शिक्षेनंतर सुटका झाली आहे। श्रीहरिकोटातून इस्रोच्या GSAT-9चं यशस्वी प्रक्षेपण झालंय। हे रॉकेट सार्क देशांचा खास उपग्रह घेऊन अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं। नॉटी बॉय या नावाने देखील हे रॉकेट ओळखलं जातं। GSAT-9च्या निर्मितीसाठी 235 कोटींचा खर्च आलाय। उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या कामगिरीचं कौतुक केलंय। सार्क देशांसाठी उपग्रह सोडण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे। पाकिस्तानने त्यात सहभागी होण्यास नकार दिला। या उपग्रहामुळे दूरसंचार आणि प्रसारणाशी संबंधित सेवा आणि आपत्ती व्यवस्थापनात सहकार्य शक्य होणार आहे। The ISRO team had led from the front in developing the South Asia satellite as per the region's requirement and flawlessly launching it. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीचं प्रकरण संपूर्ण देशभर गाजलं। या प्रकरणातून धडा घेऊन आता सरकारने काही कडक नियमांची घोषणा केली आहे। नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। या नियमानुसार एक नो फ्लाय अशी यादी तयार करण्यात येणार आहे आणि ज्या यादीतील प्रवाशांना विमान प्रवास करता येणार नाहीये। याआधी एखाद्या प्रवाशाचं वर्तन गैर आढळल्यास त्याला विमानातून उतरवण्याचा अधिकार विमान कंपन्यांना होता। The corresponding suspensions are for level 1. The suspension is proposed to be for 3 months. For level 2, the suspension is proposed to be for 6 months, and for level 3, it is proposed to be suspended for 2 years or more without limit.